सासू धड्डम सून मड्डम सासू धड्डम सून। ये रे धन्या ये रे धन्या ये रे धन्या ये रे धन्या ये रे धन्या। शकू बस बस तर बस, ए तुम्हीच म्हणला ना बस। आता मॅडम ओरडले तर मला सांगू नका हा। अगं ते नाही, हे तुझं गाणं गुणगुण बस म्हणालो मी। आणि ये रे धन्या काय, ये रे घन आहे ते, घन म्हणजे नभ म्हणजे हा ढग म्हणजे मी म्हणलं तेच बरोबर आहे। ते कसं काय? मग 4 दिवसापासून माझं धनी नाही दिसलं मला, म्हणून मी म्हणलं ना ये रे धन्या ये रे धन्या ये रे। अगं शकू शकू, हे काय चाललंय तुझं? काम करतेस की गाणं म्हणतेस? ये रे घन्या धन्या काय हे? आणि माझी सून कुठे आहे? ती स्नेहल अजून झोपा काढते की काय? अगं जरा शांतपणे घ्यावं। काय शांतपणे घ्यावं? असली झोपाळू आळशी सून जगाच्या पाठीवर कुणालाही मिळाली नसेल। वृषाली, हे बघ, आपल्या सुनेला आपण नेहमी पाठीशी घालावं। असल्या सुनेला पाठीशी घालावं? असल्या सुनेच्या पाठीत चांगला धपाटा घातला पाहिजे। बघा बरं देऊन, का घाबरते की काय? ये अशी। अरे आता सासू सुनेत काय झाल्या देण्या घेण्याच्या गोष्टी जरा आम्हालाही शेअर करू द्या। अरे अभि, तुझी आई तुझ्या बायकोच्या पाठीत धपाटा घालायचं म्हणते, करतो शेर। काय झालं आता? काय झालं? ही पहाटेपर्यंत जागरण करूनही मी सकाळी लवकर उठली, तुमच्यासाठी ब्रेकफास्ट बनवला आणि तुझी मम्मा मला आळशी काम चुकार म्हणते। अरे आणि माझ्या पाठीत धपाटा घालण्याच्या गोष्टी करते। माझ्या आईने सुद्धा कधी माझ्या पाठीत धपाटा नाही घातला। म्हणून तू अशी अशी म्हणजे लेझी, झोपाळू। झोपाळू? मी झोपाळू? अभि सांग, आपण पहाटे 4 पर्यंत काय करत होतो ते? अभि, व्हॉट इज दिस नॉनसेन्स? तसं काही नाही मामा, आम्ही रात्रभर ना अभि असं सगळं नसतं सांगायचं जरा। डॅड त्याला सांगू दे, सांग। मामा काय आम्ही रात्रभर। अभि, अरे शकू आहे इथे। मी अगोदरच कानावर हात ठेवलेत। हे कानावर हात ठेवण्यासारखं काही नाहीये, मी ना रात्रभर तिला दाखवत होतो महाराजांची पोथी वाचून। शकू, कानावरचे हात काढायला हरकत नाही। पोती? वॉच पोती? अगं पोती नाही ग, पोथी। थी वह कौन थी मधली थी, हे बघ। नाही ना। ओके ओके, आय अंडरस्टँड। पण ती पोती कशाला वाचत होतास तू? देवाने तुम्हाला सुबुद्धी द्यावी म्हणून। यू गेट आउट ऑफ हिअर, यू मिडल क्लास। नाही तसं नाही मामा, ऍक्च्युली घरात शांती नांदावी म्हणून मी वाचत होतो। शांती? ही घरात असेपर्यंत शांती नांदूच शकत नाही। अभि, तू तुझ्या मम्मासाठी ना एक सून घेऊन ये, शांती नावाची। चालेल चालेल? असं कसं चालेल? मी चालले माहेरी। शकू, तू माझ्या बाबांसाठी नाश्त्याचा डबा भरून ठेव बघू। ओके स्नेहाताई। ओके काय? ओके स्नेहाताई म्हणे। एक्सक्यूज मी प्लीज। स्नेहा बघ 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 कशी तोऱ्यात चालली आहे, जाताना सुद्धा ऑर्डर सोडून गेली। आज जेवण मिळणार आहे का मला? थांबा हो, माझी आवडती सिरियल सुरू आहे। कोणती? सासू खट्याळ सून नाठाळ। माझी पण एक आवडती सिरियल आहे, बायको तुपाशी नवरा उपाशी। थांबा जरा, कमर्शियल ब्रेक मध्ये वाढते जेवण। हेच उद्या मी मरायला लागलो ना तरी म्हणशील आत्ता मरू नका, कमर्शियल ब्रेक मध्ये मारा। उगाच काहीतरी बडबड करू नका। बडबड करू। आई। अरे अरे गणपती आले। हा? तूच म्हणाली होतीस ना आपली मुलगी गणपतीत येणार आहे म्हणून। हो। पापा तुम्ही कसे आहात? उपाशी आहे बेटा। उपाशी आहे? तुम्हाला भूक लागली? हे बघा मी तुमच्यासाठी काय आणलंय। अरे देव तुझं भलं करू। कसे खातात बघ आकाशासारखे। असू दे। बटकू कशी अचानक? का मुलीने माहेरी अचानक येऊ नये असं कुठे कायदा लिहून ठेवलाय का? नाही तसं नाही, घरी सगळं नीट आहे ना? अजिबात ठीक नाहीये। म्हणजे काय? सासूवर रुसून बसलीये। हो। उठवलं मी। अहो म्हणजे जागा द्या बसायला। नाही असू दे, उभे राहा। बसा बसा बसा। नाही पण झालं काय? अहो सांगितलं ना, सासूवर रुसून बसलीये। हो काय ग? नाही थांब, थोड्या अशी तुरसून का ग? कमर्शियल ब्रेक संपला। तुमचं स्वागत झालंय, त्यांचं करते मला स्वागत करतो। तर वहिनीच्या सासूबाई, मला सांगा तुमच्या सुनेबद्दल तुमचं काय मत आहे? खरं खरं सांगायचं म्हणजे खरंच सांगा। माझी सून म्हणजे डोक्याला
नुसता ताप आहे ताप. इतकी आळशी आणि इतकी उर्मट. तुम्हाला मूर्ख म्हणायचंय का? समजा तसाच हवा जर. तिच्यासारखी मूर्ख आणि बेवकूफ सून जगात कुणालाच मिळाली नसेल. तुम्हाला अक्कल शून्य म्हणायचंय का? समजा हवं तर. म्हणून तर व्हायरल क्या बात आहे. हे तर अगदी आमच्या घरातले डायलॉग आहेत ग आई. काय नाव आहे या सिरियलचं? सासू खट्याळ सून नाठाळ. ही सिरियल थोडी उशीर आली नाही. म्हणजे माझ्या आईचं हिच्याबद्दल मत सुद्धा हेच होतं. आता सून काय बोलते ना ते ऐका. ओके, आता बहिणी तुमचं तुमच्या सासूबाईंबद्दल काय मत आहे? माझ्या सासूबाईनं साक्षात देवी आहेत हो. अहो पोटच्या मुलीसारखी माझ्यावर माया करतात. माझी आई तरी माझी काय काळजी घेईल. अहो एवढी काळजी घेतात त्या माझी. पण मीच फार दुष्ट आहे हो. मीच फार नालायक आहे. नाही ते त्याने सांगितलेलं आहे. मुळात मुद्दा सांगा काय येतो. एकदा काय झालं माहितीये? काय झालं? ह्यांच्या डोक्यात फटा घातला. यांच्या डोक्यात काय झालं? पण माझा नेमच चुकला हो. दुर्दैव दुर्दैव. असू दे असू दे. होतं कधी. स्नेहा ही सिरियल असते कधी? का सासूबाईंना दाखवायची आहे? नाही, डॅडने दाखवायची. मॅडम फोन वाजतोय. माहितीये मला, घरात इतर माणसं आहेत ना. हेलो, कौन? हाँ मिसेस खन्ना, कहिए. हाँ हाँ वैशाली जी ना है ना घर पर. रुकिए हाँ अभी फोन. मिसेस खन्नांनी मला फोन केलाय. त्यांना माहिती ना माझं लग्न झालंय ते. तुझ्यासाठी नाहीये, मम्मांसाठी आहे. अगं मग तू दे ना, तुझ्या समोरच बसली ना मामा. तू दे. हाँ जी मिसेस खन्ना, कैसी हैं आप? ओह, आपके यहाँ पार्टी है. वेडिंग एनिवर्सरी 25th. ग्रेट. हाँ हाँ जरूर, इनको तो मैं जरूर ले आऊंगी. वेल, बहू का तो मैं नहीं बता सकती. अच्छा ठीक है, आप कहती हैं तो पूछ लेती हूँ. अहो ऐकलं का? मिसेस खन्नांकडे संध्याकाळी पार्टी आहे त्यांच्या 25व्या लग्नाच्या वाढदिवसाची. हो. मिस्टर खन्नांची कमाल आहे ना. म्हणजे त्या बाई बरोबर 25 वर्ष काढली त्यांनी. ग्रेट. ते सोडा, त्यांनी आपल्या सगळ्यांना इन्व्हाइट केलं. ते सांगा तुमच्या त्या सुनेला. तू का नाही सांगत? तुझ्या बाजूला तर उभी आहे ना ती. मी कशाला सांगू? तिने मला हा फोन सुद्धा नाही दिला. अभि तूच सांग रे तिला. स्नेहा ऐकलंस ना, आज संध्याकाळी पार्टी आहे. पार्टी. हो पण मी मुळीच येणार नाही. का? जिथे जाऊन लोकांशी खोटं खोटं हसावं लागतं, खोटं खोटं बोलावं लागतं, अशा ठिकाणी मला जायला आवडत नाही. मैनरलेस. मिसेस खन्ना, आई एम सो सॉरी डियर, आपको इतनी देर होल्ड करना पड़ा. मैं जरूर आऊंगी आपकी पार्टी में. ओके, मैं आपको बाद में फोन करती हूँ. या ओके बाय. इन्सल्ट केला माझा. या दोघींमधून विस्तवही जात नाहीये. विस्तवच काय, बर्फ सुद्धा जात नाहीये. म्हणजे तुझा प्रयत्न करून झालाय वाटतं. हो, अहो प्रयत्न करून करूनच तर थंड झालोय मी. अभि, आपल्यालाच काहीतरी करावं लागणार रे. आणि या दोघी जर अशाच वागत राहिल्या ना, तर आपल्या दोघांना कुरिअर बॉय म्हणून वापरतील त्या. या दोघींमध्ये सलोखा घडून आणण्यासाठी मला एक मार्ग सुचलाय. कुठं रे? सध्या टीव्हीवरती एक मालिका चालू आहे, सासू खट्याळ सून नाठाळ. त्यांना ती मालिका दाखवायची. येस. नको. अरे याचे फार गंभीर परिणाम होतात. परवा मी माझ्या केबिन मध्ये टीव्हीवरती एक मालिका बघत होतो.
सगळेजण होते बरोबर, आणि त्याच्यामध्ये एक विवाहित पुरुष आपल्या सेक्रेटरीच्या प्रेमात पडतो असं दाखवलं होतं. अरे त्या दिवसापासून माझ्या केबिन मध्ये माझी सेक्रेटरी एकट्या दुकट्याने यायचीच बंद झाली. एका अर्थी परत झालं म्हणायचं. तसंही या वयात मला दुसरी आई नकोय. तात्पर्य काय तर टीव्ही मालिकांचा बायकांवरती चटकन वाईट परिणाम होतो. आपण चांगला परिणाम घडून आणूया. अरे पण कसा? काय करायचं, ह्या रियालिटी शो मध्ये आपण या दोघींनाही भाग घ्यायला लावायचं आणि आपण त्या दोघींना असं सांगायचं की त्या शो मध्ये दोघींनी एकमेकींबद्दल चांगलं बोला. म्हणजे काय होईल, जेव्हा या दोघी एकत्र बसून हा शो बघतील तेव्हा आपोआप या दोघींमधला गैरसमज दूर होईल. कल्पना फार छान आहे रे, पण ही प्रत्यक्षात कशी काय उतरवायची? ते तुम्ही माझ्यावर सोडा ना. काय माहिती का, या कार्यक्रमाचा जो अँकर आहे टाकळे, त्याच्याशी मी ऑलरेडी बोललोय. तो कधीही यायला तयार आहे. नाही हेही ठीक आहे, पण आपल्या बायकांचं काय? मी स्नेहाला तयार करतो, तुम्ही तुमचं बघा. ओहो, यू आर लुकिंग व्हेरी प्रिटी. थँक्यू हनी. कुठे बाहेर निघालीस का? अरे सॉरी. वाय सॉरी. अगं नाही, माझी मावशी नेहमी म्हणायची बाहेर जाणाऱ्या माणसाला ना कुठे जातोयस असं विचारू नये, त्याचं काम होत नाही. ओ प्लीज स्टॉप दिस नॉनसेन्स. आय डोंट बिलीव्ह इन सच सुपरस्टिशन्स. तुम्ही सुद्धा असल्या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका प्लीज. विशाली, मला खरंच कधी कधी असं वाटतं तुझे हे जे उच्च विचार आहेत ना ते सगळ्या लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. तुला ना कुठल्या तरी रियालिटी शो मध्ये भाग घ्यायला पाहिजे. त्याने काय होईल? अगं बऱ्याच लोकांना संधी मिळेल ना अंधश्रद्धेतून बाहेर पडण्याची. गुड आयडिया. मग आपण करूया का अशी खटपट? ती कशी काय? अगं ती मालिका नाही काय कुठली तरी मराठी? ओ मराठी, प्लीज नो 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 नो. का? मराठी मालिकेत पाठ घेतला तर सोसायटीतल्या बायका हसतील मला. हो का? का म्हणजे मराठी सिरियल्स डाऊन मार्केट वाटतात त्यांना. परवाच माझी ती एक किट्टी पार्टीची मेंबर म्हणाली, आप लोगों के घर में सब औरतें रोती ही रहती हैं क्या? I tell you. बरंच झालं की मग. नाही म्हणजे तुला ही केवढी तरी मोठी संधी नाही का सगळ्या अमराठी लोकांना दाखवून देण्याची की बघा आमच्या घरात सगळ्या बायका कशा आनंदी असतात ते. आणि त्यांना ही असली मिडल क्लास सून दाखवायची. मला नको तो कार्यक्रम. मला हवाय. ग्रेट. ए सासू खट्या सून नाठाळ हा माझ्या आईचा आवडता शो आहे रे. अगं त्यासाठीच मी ग्रेट म्हटलं. थांब, मी आत्ताच्या आत्ता त्या टाकळेला फोन करतो. लवकर. माझी आई किती खुश होईल. हॅलो टाकळे, मी अभिषेक बोलतोय. बच्चन नाही हो, अभिषेक राजमाचीकर. हे बघा, माझी बायको तुमच्या कार्यक्रमामध्ये इंटरव्ह्यू देण्यासाठी तयार झालीये. तुम्ही कधी येताय शूटिंगला? ओके. शकू चहा आण ना. आणते आणते. नमस्कार. नमस्कार. मी संदेश टाकळे. आम्ही मराठी. आता या नावाचा माणूस आणखीन कोण असणार ना? तसं रे, आम्ही मराठी. अबे तो चॅनल वाला कोण वेडा यायचा तो आला का रे? वेडे काय म्हणतो, वेडे काय? नाही नाही वेडा नाही, ते आणखीन एक चॅनलवर यायचे होते, ते त्यांच्याबद्दल बोलत आहेत. अच्छा 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 अच्छा. आम्ही मराठी. आम्ही मराठी. मराठी कोण काय नाव? मी टाकळे. आम्ही मराठी. नाही नाही तुम्ही मराठी आहात हे कळलं, पण चॅनलचं नाव काय? आम्ही मराठी. मराठीचा फारच अभिमान आहे यांना, पण अहो चॅनल 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 असतं ना त्याचं नाव काय? आम्ही मराठी. नाव नाही हो डॅड, हेच नाव आहे चॅनेलचं. आम्ही ओ हो हो हे चॅनल. व्हेरी सॉरी. बसा टाकळे बसा. ठाके साहेब नाही, टाकळे टाकळे साहेब. नाही 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 मी राजमाचीकर. राजमाचीकर. नाही मी असं कुठे म्हटलं, म्हणजे मी टाकळे ह्याचा साहेब. आत्ता म्हणालात ना तुम्ही टाकळे साहेब. नाही मी राजमाचीकर. टाकळे. आम्ही मराठी. अच्छा 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 बसा बसा बसा. मग कधी घेऊ आम्ही मराठी. मराठी मुलाखत कधी घेऊ सासू सुनेची? तुम्हाला सांगू का टाकले, या घरातली सासू तुम्हाला मुलाखत देईल असं नाही वाटत आहे मला. नाही असं कसं, आमचा कार्यक्रमच सासू सुनेंच्या नाते संबंधांवर आधारित आहे. कार्यक्रमाचं नावच आहे ना, सासू खट्याळ तू नाठाळ, आपलं नाठाळ.
या नावाच्या कार्यक्रमाला आमच्या घरातली सासू तुम्हाला नाही मुलाखत देणार. मी बोलू का त्यांच्याशी? तर स्प्रे काढ रे पटकन. अहो नको नको नको, अहो नको, त्या वासाची अलर्जी आहे, तिला शिंका येतात. नको नको, त्याचा काय उपयोग नाही. ठेव तर फुकट गेलं तर. नाही, तुम्ही एक काम आहे, तू स्नेहाला बोलव. हा, तुम्ही तिची मुलाखत घ्या सुनेची. ही इंटरव्ह्यूची बातमी आता जाऊन मॅडमला सांगितली पाहिजे. मॅडम 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 शाकू, व्हॉट इज दिस? आत येताना नॉक करून येता येत नाही तुला? तूही माझ्या सुनेसारखी मॅनरलेस होत चालली आहे. अहो ते जाऊ द्या, तुम्ही लवकर खाली चला. का? स्नेहाताई इंटरव्ह्यू देत आहे टीव्हीला. इंटरव्ह्यू? तिचा इंटरव्ह्यू कोण घेते? अहो तो सासू सुनेचा कार्यक्रम नाही का, त्याच्यात सांगतायत तुमच्याबद्दलच. माझ्याबद्दल? वय ओ आय सी. म्हणजे ती वाईटच बोलणार माझ्याबद्दल. नाही, हे मला चोरून ऐकलंच पाहिजे. आय मस्ट. नमस्कार, तुम्ही संदेश टाकळे. आम्ही मराठीच्या सासू खट्याळ सून नाठाळ आपल्या नाठाळ या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या सोबत आहेत आज राज माचीकर यांच्या सुप्रसिद्ध सुनबाई. नाव काय तुमचं? स्नेहल. स्नेहा. त्या सुप्रसिद्ध सुनबाई स्नेहल राज माचीकर. आपण त्यांना विचारूया. स्नेहलजी, मला सांगा, तुमच्या सासूबद्दल तुमचं काय मत? माझ्या सासूबाईंसारखी सासू आहे ना, तुम्हाला जगात शोधून सुद्धा सापडणार नाही हो. क्या बात आहे, उत्तम तालीम झाली. आता कॅमेरा समोर खरं मत सांगा. आ? म्हणजे तुम्हाला काय वाटलं, मी आतापर्यंत खोटं बोलत होते सासूबद्दल? नाही नाही, उगाच चिडू नका. नाही, पण कसं आहे, कुठल्याही सासूबद्दल इतकं चांगलं मत सुनबाई सांगूच शकत नाही. ह्या नियमाला माझ्या सासूबाई अपवाद आहे. हाच तर वाद आहे. म्हणजे वाद मुळात कशावरून ते आम्हाला कळलं पाहिजे ना. हे बघा, मी माझ्या देवाकडे सारखी सारखी प्रार्थना करत असते की मला ह्या सासूबाई पुढल्या जन्मी सासूबाई म्हणून नको, आई म्हणून हव्यात. चला कॅमेरा बंद कर. चला. संपला इंटरव्ह्यू? संपला काय? असं दाखवलं ना तर चॅनलचं टीआरपी खाली येईल. असं काय करता? आता म्हणजे काय, राडा पाहिजे, फायटिंग पाहिजे, भांडणं पाहिजे, काही ड्रामा पाहिजे. अहो त्याचं काय ना, सासूबाई आपला हा इंटरव्ह्यू चोरून ऐकत होत्या. काय म्हणताय? हो, माझे हे म्हणजे माझा नवरा मला तंबी देऊन गेलाय की माझ्या मम्मा बद्दल चांगलं चांगलंच बोल. नाही, पण तुम्ही चांगलं म्हणून स्वतःचं नुकसान केलं. ते कसं म्हणजे काय? आता या आठवड्यात जीव सून सर्वात जास्त दुःखी आहे, तिला मी सुन सम्राज्ञ असं जाहीर करणार होतो आणि कॅश प्राइज देणार होतो, पण तुम्ही नुकसान केलं स्वतःचं. काय झालं? काय झालं? काय? मी जगातली सर्वात दुःखी सून आहे हो. कसं काय? माझ्या सासूबाई माझा जो काय छळ करतात त्याला जगात तोड नाही. एक मिनिट, जरा क्लोज. नाही तुम्ही नाही, कॅमेरा सिस्टम आहे. क्लोज, लॉंग शॉट, झूम इन, झूम आउट. तुम्ही इथूनच करा जे काय करायचं ते. माझ्या सासूबाई जो काय माझा छळ करतात त्याला जगात तोड नाही हो. येऊ दे, अजून येऊ दे. माझी त्यांना एक गोष्ट पसंत पडत नाही. येऊ दे. सारख्या मला घालून पाडून बोलतात त्या. बरं, घालून पाडून हे नक्की कसं ते एक्सप्लेन करा जरा. मला म्हणजे माझ्या डोक्यात काहीतरी त्या घालतात आणि मी स्वतःच घसरून पडतात. क्या बात आहे. पुढे येऊ दे. आणि मला माझ्या बाहेरच्या परिस्थितीवरून सारखं कमी लेखतात. मिडल क्लास म्हणून सारखे हिरवत राहतात सासूबाई. क्या बात आहे. थोडं लावून, थोडं आणखी येऊ दे, फुल दे. कट. क्या बात आहे. सुपर. मी तुम्हाला येत्या बुधवारी पेढेच देतो. बुधवारी पेढे का? का म्हणजे काय, बुधवारी टीआरपी येतो ना, नंबर 1 एपिसोड असणार आहे. मी सांगतो बघा. आणि माझं कॅश प्राइज लगेच 6 महिन्यात टीडीएस कापून. दिग्विजय, त्या स्नेहलनी काय चांगला इंटरव्ह्यू दिला माझ्याबद्दल. हो. बघ, मी नेहमी तुला सांगत असतो की ती मुलगी खूप छान बोलते तुझ्याबद्दल आणि तू तिचा नेहमी राग करत असतेस. गरीब आहे का ती? तुम्ही एक काम करा, काय ग? उद्या त्या चॅनल वाल्यांना परत एकदा घरी बोलवून घ्या. कशासाठी? मी ही एक इंटरव्ह्यू देईन म्हणते. सासू